आणलं नाही तुला अजून सांगतो तू हात पाय असं का मारतो? सूरज चव्हाणचं रुद्ररूप आरबाजला दिली थेट ताकीद. नेमकं घडलंय काय तेच आपण पाहू. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे. बिग बॉस मराठीच्या घरात सध्या तिसऱ्या-चौथ्या आठवड्याच्या कॅप्टन्सीसाठी टास्क जोरात सुरू आहे. नुकताच पार पडलेल्या टास्कमध्ये निक्की, आरबाज, जान्हवी, योगिता, सूरज, निखिल ह्यांच्या टीमने बाजी मारली, ज्यामुळे ह्या टीममधल्या 7 स्पर्धकांना कॅप्टन्सीच्या उमेदवारीसाठी संधी मिळाली आहे. सध्या घरात फास्ट फूड हा नवीन टास्क पार पडत आहे, ज्यामध्ये सूरज चव्हाण पहिल्यांदाच आपलं रुद्ररूप दाखवताना दिसत आहे. सूरज आणि आरबाजमधील वादात वैभवने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, पण सूरजने थेट त्याला ठणकावून सांगितलं, त्याला हाणलं नाही, मी अजून माझं मी बघेन, असं वैभवला सूरजने ठणकावून सांगितलं आहे. ह्या प्रोमोमध्ये सूरज, निक्की, जान्हवी आणि आरबाजजी भांडताना दिसतो, ज्यामुळे मराठी कलाकार आणि नेटकरी सूरजच्या धाडसाचं कौतुक करत आहेत. उत्कर्ष शिंदेने देखील सूरजच्या आत्मविश्वासाचं कौतुक करताना म्हटलंय, ऐसा डर होना चाहिए, क्या बात है सूरज. बिग बॉस मराठीच्या ह्या घरात ह्या आठवड्यात सूरजने केलेल्या धाडसी खेळीमुळे तो चर्चेत आहे आणि त्याचे चाहते त्याला प्रचंड प्रतिसाद देताना पाहण्यास मिळत आहे. सूरज चव्हाणने ह्या आठवड्यात रुद्र अवतार घेतलेला आपल्याला पाहण्यास मिळत आहे. आरबाज आणि वैभवला यांना 2 हात केल्याचे देखील आपल्याला एका व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्यास मिळत आहे. आता ह्या टास्क फूडच्या खेळामध्ये देखील वादविवाद होत आहे. ह्या वादविवादामध्ये सूरज आक्रमक झालेले आपल्याला पाहण्यास मिळत आहे. हा जो एपिसोड येणार आहे हा रंगतदार एपिसोड असणार आहे. यामध्ये सूरज चव्हाण कसं रुद्ररूप धारण करतो हे देखील पाहण्यास मिळणार आहे. ह्या रुद्ररूपामुळे बिग बॉस मराठीच्या घरात ह्या आठवड्यात सूरजने केलेल्या धाडसी खेळीमुळे तो चर्चेत आहे आणि त्याचे चाहते त्याला प्रचंड पाठिंबा देखील देत आहेत. महाराष्ट्रभरातून त्याचे चाहते आता सूरजला ह्या रुद्र अवतारामुळे प्रचंड प्रतिसाद देताना देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे. अनेक चाहते वर्ग त्याला खूप चांगल्या प्रतीने पाठिंबा देत आहे आणि अशीच अपडेट जर मिळवण्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.